भारतीय यूट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक झाली आहे आणि तिचा खरा चेहरा जगासमोर आलाय। ज्योतीच्या अटकेमुळे युद्धखोर पाकिस्तानच्या काळ्या कारनाम्यांचा बुरखा भारतीय तपास यंत्रणांनी टराटरा फाडलाय। तर ऑपरेशन मीर जाफर राबवत तपास यंत्रणांनी पाकच्या हेरांचा पर्दाफाश केला। पण ज्योती मल्होत्राच्या प्रकरणामुळे अनेकांना धक्का बसलाय। पाकिस्तानसाठी ज्योती हेरगिरी करत असल्याचे अनेक पुरावे समोर आलेत। त्यापैकी एक म्हणजे 4 महिन्यात ज्योतीनं भारतातल्या 10 राज्यांमधील 30 पेक्षा जास्त ठिकाणांचा दौरा केला होता। यासाठी पाककडून स्पेशल ट्रेनिंग देण्यात आलं होतं। हेरगिरी करून मिळवलेली माहिती ज्योती विशेष पद्धतीने पाकला पुरवायची। अर्ध्या तासापेक्षा मोठे व्हिडिओ ब्लॉग, त्याचबरोबर 1 मिनिटांचे शॉर्ट व्हिडिओ आणि लाईव्ह चॅट ती करायची। भारतातील संवेदनशील ठिकाणं, गर्दी किंवा कायम वर्दळ असलेल्या ठिकाणी जाऊन ती व्हिडिओ बनवायची। यासाठी कॅमेरा हँडलिंगचं तिला विशेष प्रशिक्षण देण्यात आलं होतं। विशेष म्हणजे तिच्या जवळ असलेल्या डिव्हाइसमध्ये सेल्फी व्हिडिओचा कॅमेरा नव्हता, तर हाय रेझोल्युशनच्या कॅमेरामधून ती व्हिडिओ शूट करायची। त्यामुळे महत्त्वाचे रस्ते, रस्त्यांवरील फलक आणि इतर बारकावे स्पष्टपणे दिसत होते। त्यासोबतच लाईव्ह चॅट करून ती चाहत्यांशी संवाद सुद्धा साधायची। यामध्ये तिचे चाहते कमी आणि पाकिस्तानी एजंट कमेंटमध्ये तिला प्रश्न विचारायचे आणि लाईव्ह व्हिडिओ चॅटमधून ती माहिती पुरवायची। ज्योतीनं तयार केलेल्या व्हिडिओची तपासणी केल्यानंतर तपास यंत्रणांना महत्त्वाची गोष्ट आता लक्षात आली आहे। भारतातील व्हिडिओच्या तुलनेत पाकिस्तानातील व्हिडिओ ब्लॉग हे छोटे असायचे आणि त्यामध्ये ती कमीत कमी दृश्य दाखवत होती, पण भारतामध्ये मात्र ती उलट करायची। या ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी आणि संवेदनशील ठिकाणी जाऊन व्हिडिओ शूट करायची, ब्लॉग बनवायचे आणि ते व्हिडिओ मोठे असायचे।